आत्ता आपल्यासोबत ॲडपोवा परस्पर विद्या मंदिरातील काही माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अतिशय चांगला असा उपक्रम तळेगाव दाभाडे परिसरात तसंच अनेक ठिकाणी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आणखी एका विद्यार्थिनीकडे जाऊया. मॅडम, आपली ओळख सांगावी. नमस्ते, मी सुजाता जाधव. मी तळेगावमध्ये राहते, लिटिल हार्ट सोसायटीमध्ये. बरं, आपली शाळा कोणती होती, 1ली ते 10वी? मी ॲडव्होकेट पुवा परस्पर विद्या मंदिराची माजी विद्यार्थिनी आहे आणि आम्ही दरवर्षी असेच उपक्रम नेहमी राबवत असतो वेगवेगळे. बरं. तर आता ह्या वर्षी आम्ही हा जो उपक्रम चालू केलेला आहे, तर ह्याच्यामध्ये भग्न अवस्थेतील ज्या मूर्त्या आहेत त्याचं आम्ही संकलन करणार आणि त्याचं म्हणजे माझ्या मैत्रिणी तुम्हाला ते सगळं सांगितलेलंच आहे. बरं. पुढे तुम्हाला काय विचारायचं असेल तर मी सांगू शकते. बरं, समजा एखादी मूर्ती आपल्या घरात असेल, नक्की आपल्याला काय सुचतं पहिलं, किंवा आपण एखादा गणपती आणलाय, आपण त्याला 10 दिवस ठेवलं आणि त्याच्यानंतर आपण विसर्जन करतो एखाद्या तळ्यात किंवा एखाद्या तलावामध्ये. परंतु त्या गणपती मूर्तीला आपण आणताना वाजत गाजत आणतो, त्यानंतर विसर्जन करतो. परंतु त्या मूर्तीचं नक्की काय झालं हे आपल्याला प्रश्न पडतो. याबाबत आपण काय सांगाल? ह्याबद्दल तर बोलण्यासारखं बरंच आहे. खरं तर आपण गणपती बाप्पांना जेव्हा आणतो तेव्हा वाजत गाजत आणतो, 10 दिवस त्यांची विधिवत सगळं पूजा वगैरे सगळं करतो आणि ज्यावेळेस आपण विसर्जनाला जातो त्यावेळेस सोबत आपण सगळ्या वस्तू घेऊन जातो की अरे हे आपल्याला विसर्जित करायच्यात. तर आता म्हणजे सरकारने जे काही थोडंफार हे आणलेलं आहे, निर्बंध आणलेत, त्यामुळे लोक काय करतात की पाण्यात जरी नाही सोडलं तरी नदीच्या साईडला किंवा म्हणजे कुठेही असं झाडाखाली वगैरे ते ठेवतात. पण त्या आपण एवढं म्हणजे मन लावून 10 दिवस पूजा जी केलेली असते बाप्पाची, तर त्या वस्तू अशाच टाकल्यानंतर मनात कुठेतरी हे राहतंच की अरे बापरे, आपल्या अशा वस्तू आपण हे केलं. तर त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये ज्या की ठेवण्यासारख्या आहेत त्या ठेवून हे जे संपूर्ण फाउंडेशनचं जे आहे त्यांचं जे 3-3 महिन्यातनं ते कुठे ना कुठे हे उपक्रम राबवतच असतात. तर मग तिथे आपण ह्या वस्तू द्यायला हव्यात, माझं तरी म्हणणं आहे असं की. आणि त्याचं विधिवत सगळं होतंय, पूजा वगैरे करून मग ते पुढं त्यांचं ते वस्तूंचं हे केलं जाते. ओके, धन्यवाद. चल ठीक आहे.